हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा, आपल्या अकॅडमी मार्फत आपणाला ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये पेपर दिला जातो. हा पेपर मोबाईल टॅबवर सोडवता येतो. सोडवल्याबरोबर कोणता प्रश्न आपला बरोबर आला, कोणता प्रश्न चुकला, त्याचं उत्तर काय असायला हवं होतं हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होतं. आणि मग चुकलेला प्रत्येक प्रश्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि तो समजून देण्याचं काम या मालिकेमधून होत आहे. आपल्याला चुकलेला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून दिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे होता, कोणती ट्रिक्स वापरावी, कशा पद्धतीने सोडवा हे आपल्याला बारकाईने समजून दिलेलं आहे. पहा, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 222 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा आपण सोल्युशन पाहत आहोत. पहिला प्रश्न इंग्रजीवरती असतो. इंग्रजीवरती पहा 25 प्रश्न असतात. 25 प्रश्न 50 मार्काला असतात. आता हा प्रश्न आपण पाहूया. पहा, which letters from the following set do not match with each other. एकमेकाशी खाली कोणत्या अक्षरांचा संच जुळणार नाही. इथे काय आर आहे, एम आहे, एन आहे, एफ आहे. कोणता वेगळा निघेल? ते सगळे आर ला आर कॅपिटल आहे, कॅपिटल इथे एन ला हा एन कोणता आहे? स्मॉल आहे. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा. हाईड द लेटर फ्रॉम गिवन शेप. दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधून काढा. याच्यामध्ये कोणतं इंग्रजी अक्षर लपलेलं आहे? यामध्ये इंग्रजी अक्षर आहे का? या पद्धतीनं नसतं, या पद्धतीनं नसतं, या पद्धतीनं नसतं, या पद्धतीनं आहे. इथे टी हे इंग्रजी अक्षर लपलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील पहा. which of the following sets of word is in the correct alphabetical order. खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे? ABCDच्या ह्याच्यानुसार जर पाहिला तर बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला ते करावं लागेल. त्यासाठी मी हे लहान करून घेतो. या ठिकाणी आपण ते समजून घेऊया. पहा, काय शब्द आहे? पॉट, पेन्सिल, बनाना, पेन. पहिला आहे पर्याय पॉट, पेन्सिल, पेन. आपण पाहूया. पॉट, पेन्सिल, पेन आपण बरोबर करू. ओके. पहा, पॉट, पेन्सिल आणि पेन बरोबर आहे का पाहूया. आपण पहिल्यांदा पी 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 याच्यावर नंबर लावता येणार नाही. दुसरा अक्षर घ्यावं लागेल ओ ई. याच्यामध्ये काय होतं? ए बी सी डी ई. म्हणजे अगोदर ई मध्ये यायला पाहिजे. म्हणजे यातली कोणतं अक्षर पहिलं यायला पाहिजे. म्हणजे आणि शेवटला पॉट यायला पाहिजे. इथं पहिल्यांदा पॉट दिलेला म्हणजे हे चुकीचं आहे. दुसरा पर्याय पहा, बनाना, बॅट, बॉल. आता इथे पाहू आपण लिहून बनाना, BANANA, बनाना, बॅट आणि बॉल. पहिला अक्षर काय आहे? बी बी बी. याच्यावर कोण लावता येईल का? नाही लावणार. दुसरा अक्षर ए ए ए लावता येईल का? नाही लावता येणार. तिसरा अक्षर घ्यावं लागेल एन. इथे टी आणि इथे एल. मग पहा बरं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. एलचा अगोदर यायला पाहिजे. एम एल 2 नंबरला आणि नंतर टी. म्हणजे पहिल्यांदा बॉल, नंतर बनाना, नंतर बॅट यायला पाहिजे. म्हणजे दुसराही पर्याय चुकीचा आहे. तिसरा पहा, कॅप, कॅट, कप. कॅप, कॅट आणि कप. पहिला अक्षर काय आहे? सी सी सी. लावता येईल का? नाही. दुसरा अक्षर घेतलं ए ए यू. आता याच्यामध्ये हे शेवटला 3 नंबरला यूच यायला पाहिजे. बरोबर आहे. ए ए. आता मग इथं या नंबर कुणाचा लावायचा पहिला नाही सांगता येत. मग तिसरा अक्षरावरनं या ठिकाणी पी इथे टी. याच्यावर नंबर लावूया. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. म्हणजे पहिला नंबर हे बरोबर आहे. हे दुसऱ्या नंबरला टीचं आणि शेवटचं सी यूचं. त्यामुळे हे
बरोबर आहे तिसरा. चौथा पर्याय काय आहे? टायगर ट्री टेबल. आता इथे लगेच पहिल्या त्याच्यावर कळते टायगर ट्री आणि टेबल. आता पहिला अक्षर टी वरला नंबर लावता येत नाही. दुसरा अक्षर आय आर ए. इथं काय यायला पाहिजे? पहिल्यांदा ए म्हणजे टेबल पहिल्यांदा. नंतर काय होईल? ए बी सी डी ई एफ जी एच आय. 2 नंबरला टायगर आणि 3 नंबरला ट्री यायला पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला पुढील प्रश्न. व्हिच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज प साऊंड. म्हणजे इथं उच्चार करताना प साऊंड होते. एफ काय होतो? एफ. उच्चार काय होतं? ए. स्टार्ट विथ ए, एंड विथ प. प कुठे होत नाही. पी याचा उच्चार काय? स्टार्ट विथ प, एंड विथ ई. प ई. पहा इथं स्टार्ट विथ एफ ए आणि एंड विथ फ. म्हणजे सुरुवात ए ने होते आणि शेवट फ ने होतो. पी च सुरुवात प ने आणि शेवट ई ने. ओके. आता बी सुरुवात पहा. बी सुरुवात होते ब ने, स्टार्ट म्हणजे ब ने सुरुवात होते आणि शेवट ई ने होतो. एच सुरुवात होते ए ने आणि शेवट होतो च. इथे सुरुवात होते ए ने आणि शेवट होतो फ ने. म्हणजे स्टार्ट विथ ए, एंड विथ फ. स्टार्ट विथ प, एंड विथ ई. स्टार्ट विथ ब, एंड विथ ई. स्टार्ट विथ ए, एंड विथ च. आपल्याला इथं काय झालंय? कोणत्या अक्षराचा ध्वनी प असा आहे. प म्हणजे प ईचा होतोय. तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. फाइंड द लेटर दॅट कम्प्लिटेड द फॉलोइंग वर्ड मिनिंगफुल. ही अर्थपूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कोणता शब्द भरावा लागेल? कोणता अक्षर भरावा लागेल? एम ए एन जी ओ. या ठिकाणी ए भरावा लागेल. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. खालील which of the following words describe the thin slate. आता हे मराठीमधलं वाचायचं नाही, इंग्रजीमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा. चुकलं एखादा शब्द वाचायला नाही आला आपण समजून घेतो. मी खाली कोणता शब्द पाटीचे वर्णन करतो. which of the following word describe म्हणजे स्पष्टीकरण देते. द फॉलोइंग द थिन स्लेट या वस्तूचं वर्णन करणारा. रेड असते का? रेड म्हणजे लाल पाटी असते का? नाही. येलो स्लेट असते का? नाही. ब्लॅक स्लेट काळी पाटी असते का? यस. पिंक असते का? नाही. पण पाटी कोणत्या कलरची असते? ब्लॅक कलरची. पुढील प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डिस्क्राइब इन द ॲडजॉइंग पिक्चर. वर्णन करण्याकरता कोणता शब्द? हे जे चित्र आहे याचं वर्णन करायचं. कोणता शब्द वापरा? पहा पर्याय काय आहे समजून घ्या. हा सूर्य आहे, चमकतोय, ब्राईटनेस पण आहे. डार्क, क्लाउडी, डीम, ब्राईट. सूर्य कसा असतो? ब्राईट असतो. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज फ्रूट. त्यातलं फ्रूट कोणतं? पोटॅटो काय फ्रूट आहे का? कच्चं खातो का? पण फ्रूट म्हणजे कच्चं खाणार. आता ब्रिंजल आहे, वांग फळ भाजी आहे, फ्रुट्स नाही आहे. फळ भाजी आहे. ती कट करून शिजवून खाल्ली जाते. बटाटा कट करून शिजवून खाल्ला जातो. आता ही बटाटा ही खोड आहे, खोडाची भाजी केली जाते. काही मुळाची भाजी केली जाते. नंतर गाजर आहे, मुळा आहे, ही मुळं. बटाटा, हळद, हळकुंड, आलं ही खोड आहे. रोज म्हणजे गुलाब आणि ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. कोणते आहे यातले फ्रुट्स? ग्रेप्स आहे. पुढील पहा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट ऑफ द वर्ड ओपन. ओपन या शब्दाचा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ओपनच्या विरुद्ध बुक ओपन करा, बुक क्लोज करा. ओपनच्या विरुद्ध क्लोज. चला पुढील प्रश्न पहा. विच वर्ड इज स्टार्ट फ्रॉम कॅपिटल लेटर इन गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरुवात होईल? हे वाक्य दिले. दिल्ली इज अ बिग सिटी. यातलं कोणतं वाक्य, कोणता शब्द हा कॅपिटल मध्ये सुरुवात होईल? तर इथं वाक्याची सुरुवात आहे म्हणून असेल, किंवा दिल्ली हे नाव आहे म्हणून दिल्ली मधला डी कॅपिटल काढला पाहिजे. त्यामुळे दिल्ली हे कॅपिटल अक्षराने सुरुवात होईल. विच लेटर विल यू यूज इन द ब्लँक स्पेस टू मेक 2 मीनिंगफुल वर्ड.
याच्यामध्ये उभा आणि आडवा कोणता अक्षर वापरल्यामुळे अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहा बरं काय होईल. पर्याय वापरून बा TOM नाही TOILOT नाही. सी वापरला TOC नाही. TOP टॉप POT पॉट म्हणजे TOP टॉप आणि POT पॉट. TOP टॉप म्हणजे घोरा आणि POT पॉट म्हणजे भांड. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. आय एम अ फ्रेंड ऑफ फार्मर. मी फार्मरचा फ्रेंड आहे, म्हणजे फार्मरचा मित्र आहे. आय प्लॉट द फार्म अँड पुल अ कार. हू एम आय. आय प्लॉट द फार्म म्हणजे मी शेत नांगरतो. अँड पुल अ कार ओढतो मी. कार म्हणजे बैलगाडी ओढतो मी. हू एम आय मी कोण. आता इंग्रजी मराठीमध्ये वाचायचं नाही, लक्षात येतं आपल्याला. कोण आहे. शेतकऱ्याचा मित्र बुल किंवा त्याला ऑक्स असंही म्हणतात. पुढील प्रश्न पहा. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. कशाचं चित्र आहे त्याचं वर्णन पहा. काय. ट्री, टेबल, ट्री, गार्डन. त्यातलं ट्रीचं कोणतं स्पेलिंग बरोबर आहे. पहिला पर्याय ट्री TREE ट्री. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. कोणतं स्पेलिंग बरोबर आहे. फिंगर FINGER. कोणताही पर्याय. इथे दुसरा FINGER. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. फक्त या ठिकाणी आय आहे तो सर्वत्रच आय जाताना एल सारखा दिसतोय पण तो आय आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. आपण दुरुस्त करूया. या ठिकाणी आय का बरं असा येतो. वरचा टिपका काय होतं तो F मध्ये जातो. या ठिकाणी आपल्याला अंतर सोडायचं म्हणलं तर ते जमणार नाही. त्यामुळे या ठिकाणी F मधल्या त्याच्यामध्ये तो आय जातो आहे. त्यामध्ये तसं दिसतंय. चला पुढील प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 15. ऑब्झर्व द adjacent picture and what will be wrong statement about it. चित्र पहा. त्यामध्ये चुकीचं वाक्य कोणतं आहे. काय पहिलं वाक्य पहा. There is 3 cup on the table. 3 कप आहेत टेबलवर. ऑन द टेबल म्हणजे टेबलवर 3 कप आहेत. The table has 3 legs. टेबल आहे 3 legs आहेत का. टेबल आहे 4 legs आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. टेबल हॅज 4 legs. टेबलला 4 पाय बरोबर आहे. There is a cloth on the table. त्या टेबलाच्या वर क्लॉथ टाकलेला आहे म्हणजे असं बरोबर आहे. नाही तर चुकीचं कोणते. दुसरं विधान चुकीचं आहे की त्याला 3 पाय आहेत. पुढं आय लिव्ह इन जंगल. मी जंगलात राहतो. आय एम क्लेवर. मी क्लेवर आहे. माय नेम इज बिगिन विथ F. ते हू एम आय. जंगलामध्ये F वरनं राहणारा फॉक्स. पर्याय क्रमांक 4. फॉक्सला क्लेवर असं म्हणतात. पुढं विथ पंक्च्युएशन मार्क शुड यूज इन गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी काय झाले. हे सेंटेन्स आहे ते वरती पाहिजे होतं आपल्याला, त्यामुळे तिथं राहून गेलेलं आहे. त्यात तेवढीशी दुरुस्ती करून घेऊ आपण. चला 17 नंबरचा प्रश्न. हाऊ पीसफुल इट वॉज. हाऊ पीसफुल इट वॉज. किती हाऊ पीसफुल इट वॉज. या ठिकाणी हे उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके. चला पुढील प्रश्न. तो काय क्वेश्चन नव्हता. क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क. Which of the following sentence does not contain the apostrophe punctuation mark? पहा हल्ली कोणत्या वाक्यात apostrophe हे विरामचिन्ह वापरलेले नाही. apostrophe फक्त आणि फक्त इंग्रजीमध्येच apostrophe हे punctuation mark विरामचिन्ह वापरलेलं असतं. But there isn't any place. इथं isn't मध्ये apostrophe वापरलेला आहे. नॉट ॲट ऑल यात apostrophe वापरलेला दिसत नाही. यू आर वेलकम इथं apostrophe वापरलेला आहे. नो नॉट ॲट ऑल. चौथं पाठ आय एम सॉरी. त्या ठिकाणी आय एमच्या इथं apostrophe वापरलेला आहे. दुसऱ्या वाक्यात apostrophe वापरलेला नाही. 19-20चा प्रश्न पहा. See the following map carefully and answer the question.
हा मॅप पाहिजे आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. विच इज द डायरेक्शन ऑफ ग्रीन पार्क इन द मॅप. ग्रीन पार्कची डायरेक्शन नकाशात ग्रीन पार्क कोणत्या दिशेला आहे? ग्रीन पार्क कुठं आहे पहा बरं या ठिकाणी. कोणती दिशा आहे? आता याच्यामध्ये दिशा लक्षात ठेवायचं की या ठिकाणी असते नॉर्थ, वरती असते ती नॉर्थ, खाली असते साऊथ, ही असते ईस्ट आणि इकडे असते वेस्ट. आता इथे या साईडला आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे? साऊथला आहे. ग्रीन पार्क कोणत्या दिशेला आहे? साऊथला आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. विच डायरेक्शन डज नॉट विच डायरेक्शन डज द टेम्पल फ्रॉम स्कूल. टेम्पल स्कूल पासून कोणत्या दिशेला आहे? टेम्पल म्हणजे मंदिर, देवळ. मंदिर शाळेपासून कोणत्या दिशेला आहे? पहा या ठिकाणी शाळा आहे, टेम्पल या बाजूला आहे. शाळेपासून टेम्पल या कोणत्या दिशेला आहे? कोणती दिशा आहे? ईस्ट. उत्तर काय येणार आहे? ईस्ट. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. विच ऑफ द फॉलोइंग न्यूज which of the following news headline is related to natural climate. म्हणजे नैसर्गिक आपत्ती याच्या संदर्भात या ज्या न्यूज आहेत त्यातली नैसर्गिक आपत्ती कोणत्या? भूकंप आहे, पूर आहे, ही निसर्गाने घडणारी आपत्ती. हे कुठल्या माणसाने घडवलेलं नसते. ही दरड कोसळली, कुठल्या माणसाने कोसळवली का? नाही. पूर आला का म्हणजे माणसाने केलं का? नाही. नदी मोठा समुद्राला मोठी भरती आली, माणसाने केलं, मोठ्या मोठ्या लाटा आल्या, सुनामी आली, ह्या नैसर्गिक आपत्ती. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती संदर्भातली कोणती हेडलाईन आहे बातमीमध्ये? कोणती हेडलाईन नैसर्गिक आपत्तीची? सायना नेहवाल विन बाय 2-1. सायना नेहवाल जिंकलेली ही कुठल्या बाबतीची आहे? खेळाच्या संदर्भात, स्पोर्टच्या संदर्भातली आहे, जी स्पोर्ट होईल. नोकिया लॉन्च द न्यू मोबाईल N96. ही कशाबद्दल? बिझनेस. नोकियाने नवीन मोबाईल काढलेला आहे, बिझनेस. व्यवसाय, व्यवहारासंदर्भात. रोड विल क्लोज ड्यू टू फ्लड. रोड बंद झालेला आहे ड्यू टू फ्लडमुळे. फ्लड म्हणजे पूर, पुरामुळे रोड बंद झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती आहे पूर म्हणजे. आणि ते सेंट्रल इन्स्टिट्यूट अनाउन्स द रिझल्ट ऑफ ITS. ITSCच्या सेंट्रलने न्यूज त्याचा निकाल जाहीर केलेला आहे. ही कशा पद्धतीचे आहे? शैक्षणिक आहे. शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन. एज्युकेशनच्या संदर्भातली ही बातमी आहे. त्यामुळं नैसर्गिक आपत्तीची पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे पहा. इन्स्ट्रक्शन 22-23 चा प्रश्न आहे त्याच्यावरती. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द क्वेश्चन. इंग्रजीमध्ये येतं, मराठीमध्ये. जाहिरातीतून प्रश्नांची उत्तर. विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट इज अवेलेबल इन रमेश सोलर सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट यातला कोणता प्रोडक्ट अवेलेबल आहे रमेश सोलर सिस्टीम मध्ये? पहा काय काय आहे पहा. सेव्ह पेट्रोलियम, यूज फ्री सनलाइट. पेट्रोल वाचवा, फ्री सनलाइट वापरा. रमेश सोलर सिस्टीम, सोलर इंडक्शन म्हणजे गॅसची चूल असते त्याला इंडक्शन, आपण लाईटवरचं इंडक्शन म्हणतो. सोलर इंडक्शन त्याच्यावरती आपल्याला भाज्या शिजवता येतात, सगळं करता येतं. सोलर लाईट, सोलरवर चार्ज होते लाईट. आपल्याकडे आता बघा विहिरीवरच्या मोटारी सोलरवर आहे. सोलर वॉटर हीटर, पाणी गरम करायचं सोलरवर. ऑल द प्रोडक्ट ऑफ सोलर सिस्टीम अवेलेबल हिअर इन सुटेबल प्राइस. की अत्यंत सुटेबल प्राइस मिळते. पॉइंट 55 प्रथमेश टावर, गंज बाजार, अमरावती. आता मी याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे प्रश्न काय आपल्याला पुन्हा पहा. सौर ऊर्जेवर चालणारी कोणती उपकरणे रमेश सोलरमध्ये उपलब्ध आहे? सोलर इंडक्शन उपलब्ध आहे का? आहे. सोलर लाईट उपलब्ध आहे का? आहे. सोलर वॉटर हीटर उपलब्ध आहे का? आहे. ही तिन्ही आहे. पहिल्या चौथा पर्यंत ऑल आर करेक्ट. चारही तिन्ही वरचे पर्याय करेक्ट आहे. विच इज द एनर्जी सोर्स
फॉर रमेश सोलर प्रोडक्ट. रमेश सोलर प्रोडक्ट मध्ये जे साधनं उपलब्ध आहे याच्यासाठी एनर्जी सोर्स काय, ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय आहे, लाईट आहे काय आहे ते असं विचारलेलं आहे. जाहिरात तीच आहे, सनलाईट, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल. याच्यासाठी काय आपण गाड्या चालवतो पेट्रोलवर, पंखे वगैरे इलेक्ट्रिसिटीवर चालवतो, वॉटर म्हणजे पाण्यावरती आपण जनित्र वगैरे फिरून लाईट तयार करतो, आणि सनलाईट ही जी उपकरणं चालवण्यासाठी कोणती ऊर्जा वापरणार आहे तर सनलाईट वापरणार आहे, सूर्याच्या उष्णतेवरती हे सगळं चालवणार आहे. 24 व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडवर्ब. नॉट अंडरलाईन करा, ॲडवर्बला गोल करा. ॲडवर्ब म्हणजे वर्ब बद्दल, वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेली. कोणती नाही. आता पहा या ठिकाणी इंटायरली, फेअरली, बिग, फास्ट, फास्ट, बिग, फेअरली, इंटायरली याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणते नाहीये. इंटायरली, फेअरली असं खेळ, बिग मोठे, फास्ट जोरात ही क्रियेबद्दल माहिती सांगतात, आणि इंटायरली हे क्रियेबद्दल माहिती नाही. पुढे पहा, इफ प्लुरल फॉर्म ऑफ द प्रूफ इज प्रूफ्स, then what is the form of mouse. म्हणजे या ठिकाणी सिंग्युलर प्लुरल आहे, सिंग्युलर म्हणजे एक वचन, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. एक वचन, अनेक वचन. यातलं कोणतं एक वचन पहा काय होतं दिलेलं आहे, त्यांनी शब्द दिलेला आहे प्रूफ, PROOF, प्रूफ. याचं अनेक वचन होतं प्रूफ्स, PROOFs, प्रूफ्स. मग तसं माऊस, माऊसचं अनेक वचन काय होतं, माऊसचं अनेक वचन माईस होतं. काय होतं, माईस, MIC, माईस म्हणजे उंदरे, अनेक उंदरे, 5 उंदरे. इथं पर्याय क्रमांक 2 इन बी, ओनली बी येणार आहे. तर त्याचं हे आपल्याला पाठ असलं पाहिजे, वाचलेलं असलं पाहिजे, आपल्याला अडचण येणार नाही. अक्षरमाला दिलेली आहे, अक्षरमालेवरचा नाही आहे प्रश्न, खाली दिलेला आहे म अधिक त बरोबर न, व अधिक स बरोबर प, च अधिक य बरोबर द, प अधिक न बरोबर घ. तर खाली प्रश्न सोडवायचा आहे, व अधिक स अधिक म अधिक त. यातलं वरती कोणती पहा, आपल्याला जेव्हा गणितामध्ये येतो पहा, उदाहरणार्थ पहा 3 अधिक 7 अधिक 2 अधिक 8. मी इथं अगोदर 3 अधिक 7च असं करावं, एखादा म्हणलं असं 8 अधिक 2 10 करेल, 10 7 17 करेल. मग की आपण काय करतो, मोठी संख्या अगोदर घेतो, असं 3 आणि 7 करत नाही, 2 आणि 8 मिळवत नाही, 8 आणि 2 10 करतो, कारण बेरीज करताना पुढे मागे संख्या केली तर चालतात. मग तसं याच्यामध्ये व अधिक स दिले का, दिले, व अधिक स म्हणजे हे सोडवता येणार आहे. व अधिक सचं काय उत्तर येतं प, याचं प येईल, आणि पुढे आहे तसंच म अधिक त. आता इथं प म त याचं काय दिलंय का, कुठे प अधिक न दिलंय, प अधिक म पाहिजे, प अधिक म आहे का कुठे, कुठे नाही. मग म अधिक त आहे का, हे म अधिक त हे दिले. म्हणजे अगोदरचं पद तसंच लिहा, आणि म अधिक तचं काय दिले, म अधिक त बरोबर न. मग आता प अधिक न, प अधिक न आहे का पर्यायामध्ये, पण प अधिक न बरोबर घ, म्हणजे उत्तर काय येणार आहे, घ येणार आहे. मग पुढे घ पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. असं बघत बसायचं नाही शोधत, प अधिक म नाही येत कुठं, मग काय करू, म अधिक त करा. ओके, चला पुढील प्रश्न पहा. खालील आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब, अगदी साधी सोपी सिस्टीम वापरायची, लक्षात ठेवा. पाण्यातील प्रतिबिंब काढताना जास्त सगळ्या गोष्टी बघत बसायच्या नाही. एक पहा, या ठिकाणचा जो आकार आहे तो लक्षात घ्या. ओके, या ठिकाणचा हा आकार कुठे जाणार आहे, सगळं नाही बघत बसायचं. मी तुम्हाला इथे काढला सगळा आकार, या ठिकाणचा हा कर्व आहे तो कुठे जाणार आहे, खाली जाणार. म्हणजे या ठिकाणी तो कर्व आकार कुठे येणार, इथे. म्हणजे या ठिकाणी ही आकृती अशी होणार आहे, या ठिकाणी ही आकृती अशी होणार. हे सगळं नाही, फक्त एवढंच बघायचं.
एवढं हा आकार वरचा आहे तो कुठे जाणार खाली, त्याच्यावर पर्याय पद्धत आपला इथे येणार गोल नंतर गोलाचा गोल. आपण फक्त एवढंच होतो की हा वरचा कर्वसारखा आकार आहे तो खाली येणार. कर्वसारखा आकार कुठे आहे खाली, पहिला आणि तिसरा पहिल्या पडतो, राहिला कोणता दुसरा आणि चौथा. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये फरक काय शोधा. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये इथे दोन रेषा आहेत, इथे एकच रेषा. म्हणजे पहा इथे या रेषाकडे लक्ष द्या. वरती दोन रेषा त्या कुठं जाणार आहेत, खाली जाणार. वरती दोन रेषा आहेत त्या खाली जाणार आहेत, त्यामुळं खाली दोन रेषा पाहिजे. इथे वरती दोन रेषा दिले, त्यामुळं दुसरा चुकीचा आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. किंवा दुसरं पहा, या गोलावर बाकीचं बघण्याची या गोलावर पर्याय करतात. या ठिकाणी गोल आहे तो इथलं इथंच येणार आहे. वरचा असतो तो खाली जातो, खालचा आहे तो वरती येतो. म्हणजे हा गोल कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार. या गोलावर कोणते पर्याय कट झाले असते, केवळ गोलावरनं पाहिलं असतं तर पहिला तिसरा कट झाला असता, राहिला तिसरा चौथा, दुसरा चौथा याच्यातून बघायचं होतं. ओके, तर ही पद्धत आपल्याला सवय लावून घ्यायची पर्याय कट पद्धत. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील पहा, पुन्हा पाण्यातील प्रतिबिंब आलेले. पाण्यातील प्रतिबिंब आकृती पहा, पाण्याचे प्रतिबिंब खाली असतं, मी खाली आहे. आता यातली एकच घेऊन पहा, वर आडवी रेषा आणि ही तिरकी रेषा. पहा या ठिकाणी आडवी रेषा आहे आणि ही तिरकी रेषा आहे, इथे मध्ये टिंब आहे. आता वरची आडवी रेष कुठे जाणार आहे, हो खाली जाणार आहे आडवी रेष. नंतर ही आतमध्ये गेली, ही आतमध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी टिंब आहे. पहा बरं, याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. वरचा बाण आहे तो खाली गेला पाहिजे, याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील. आता या ठिकाणी चित्र अगदी क्लिअर दिसत नाही, चित्र थोडीशी अस्पष्ट आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ होतो या प्रश्न सोडवताना. तर 3 याच्यामध्ये टिपके आहेत, पहिल्या याच्यामध्ये टिपके नाही, पहिला कट होईल, दुसरा तिसरा चौथा. त्यामध्ये थोडंसं बारकाईने बघावं लागतंय, बारकाईने आपण पाहूया. पाण्यामध्ये या बाजूला तिरका आहे, या बाजूला तिरका असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये येईल, पर्याय क्रमांक 3 मध्ये. चित्र जे आहे ते व्यवस्थित क्लिअर नाही आहे. पहा त्या ठिकाणी ही आकृती पहा कशी आहे. त्या ठिकाणी गेलेल्या रेष आहे, रेष आपल्याला ही रेष पण एवढी वाढवावी लागेल. ओके, नंतर काय आहे, या ठिकाणी तिरकी रेष आहे, ही तिरकी रेष खाली जाईल या पद्धतीनं. नंतर वरला इथून अशी तिरकी रेष इकडे आली, म्हणजे इकडे तिरकी रेष या ठिकाणी येणार आहे. नंतर या रेषेला खाली या ठिकाणी तिरकी रेष आली, ही तिरकी रेष या ठिकाणी येणार. आणि याच्यामध्ये टिंब कुठं आहे, याच्यामध्ये इथे टिंब आहे, हे टिंब या ठिकाणी येणार आहे. नंतर या ठिकाणी टिंब आहे, ते टिंब या ठिकाणी. याच्यावर या त्रिकोणाच्या आकारावरून पर्याय कट केला. या त्रिकोणाचा आकार त्याच्यावरून पर्याय क्रमांक 3 येते. स्पष्ट चित्र दिसत नाहीये. ओके, आता थोडंसं होतं छापताना, काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही, व्यवस्थित काढता येत नाही. चला पुढील प्रश्न पहा. 69 संख्या मालिकेतील चुकीचे पण 69, 63, 61, 65. आता पहा या ठिकाणी 69, 63, 61, 65. याच्यामध्ये मूळ संख्या म्हटलं तर 61 येईल, पण अशी 61 मूळ संख्या म्हणून वेगळं काढणे योग्य नाही. याची बेरीज करून पाहूया आपण. इथं ही 61 असली, 3 मूळ संख्या असतील तर म्हणता येईल 3 मूळ संख्येचा ही मूळ संख्या नाही, या संयुक्त संख्या तर 61 मूळ संख्या आहे असं करता येईल. इथे काय 6 15 गेली 3, 6 9 गेली 3, 6 7 गेली 3, 6 5 11 गेली. सर्वांची मूळ संख्येचे गेली. या विषम आहे. कोणत्या पाड्यामध्ये आहेत का, 7च्या पाड्यामध्ये घेतलं, 9च्या पाड्यामध्ये घेतलं. या ठिकाणी मूळ संख्या 61 म्हणूनच आपल्याला काढावी लागतील. काय 61 मूळ संख्या, बाकीच्या सगळ्या संयुक्त संख्या. मी तर म्हणावं लागेल आपल्याला संयुक्त संख्यांचा गट.
मूळ संख्या म्हणून नाही, या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्येचा 61 ही संयुक्त संख्या नाही, मूळ संख्या आहे. ओके, पुढील प्रश्न पहा. दिलेल्या अक्षरमाले डावीकडून 11 व उजवीकडून 15 अक्षर कोणते? को पाते एक समजून घ्या. आपण तेवढे हुशार आहे, आपण आढळून राहत नाही. अक्षरमाला आपल्याला काढली गेली ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY अशी 25 अक्षर मला आपल्याला झेड नसते. डावीकडून दाखवा. डावा कोणता? आपली डावी बाजूची 10, उजवी बाजूची उजवी. काय म्हणजे डावीकडून 11, 5 × 5 = 10, 11. डावीकडून 11 के, उजवीकडून 15, 5 × 10 = 15. काय येते? के. याच्यापासून कोणते? डावीकडून पाहिला 11 के, उजवीकडून 15 म्हटलं तर के एकच अक्षर आहे, तर हे क्रमांक 2. पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. 41, 100, 25, 36. कसली संख्या आहे? वर्ग संख्या, वर्ग संख्या, वर्ग संख्या. 10चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. वर्ग संख्या नाही, वर्ग संख्येचा गट, त्यामुळे उत्तर येईल 41. चला पुढील प्रश्न पहा. एका संख्येतील भाषेत सदन हा शब्द खाली इथं वरती लिहिलेलं इथे छापलेला आहे. पहा, सदन. स्टार गोल चौकोन, स्टार गोल चौकोन असं लिहितात. तर नस हा शब्द कसा लिहिला? पहा, या ठिकाणी अक्षराचा नांकाचा क्रम सारखा आहे. सहला स्टार म्हणतात, नला चौकोन, नला अगोदर चौकोनी आणि सहला स्टार. उत्तर काय येणार आहे? चौकोन स्टार. चौकोन स्टार कुठल्या पर्यायामध्ये आहे? चौकोन स्टार, पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. एका संख्येतील भाषेत 1 = 2, 3 = 4, 5 = 7. पहा, 1 ला 2 म्हणतात. 1 = 2, 3 = 4, 5 = 7. तर गणित दिलेले 1 × 3 + 5. 1 ला काय म्हणतात? 1 ला 2 म्हणतात गुणिले. 3 ला काय म्हणतात? 4 आणि 5 ला काय म्हणतात? 7. ही गणित सोडवायची. अगोदर काय केलं पाहिजे? गुणाकार 4 × 8 + 7, 8 + 7 तर काय? 15. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. खालील प्रश्नातील चुकीचे पद होता. जेव्हा तुम्हाला या पद्धतीनं महिने येतात तेव्हा काय लक्षात ठेवायचं? मम्मी काय म्हणते आपल्याला? पप्पांना काय म्हणते? एजी सुनो. एजी सुनो पण लिहिताना एजू सुनो. ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून, स म्हणजे सप्टेंबर, नो म्हणजे नोव्हेंबर. हे 30 दिवसाचे महिने. आणि मग याच्यामध्ये पहा, ऑक्टोबर किती दिवसाचा आहे? यातला ए म्हणजे 31. फेब्रुवारी कधीचा कितीचा असतो? 28चा असेल किंवा 29चा. मार्च 31चा, जानेवारी 31चा. वेगळा कोणता निघेल? फेब्रुवारी महिना. पर्याय क्रमांक 2. पुढील पहा. गटात न बसणारे पद 108, 96, 105, 72. पावर कोणत्या पाड्यामध्ये आहेत? पाडा आठवतो का पहा? 8च्या पाड्यामध्ये सगळ्यांनी 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. 4 × 2 = 8, 24 × 4 = 96, 4 ने भाग झाल्यावर 18 × 4 = 72. म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. आणि 105 ला 4 ने भाग जात नाही, तर उत्तरेत 105 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा गट. ही संख्येतील अंकांची बेरीज केली तरी पहा, इथे 9 येईल, इथे 15 येईल, इथे 6 येईल, इथे 9 येईल. 3 ने भाग जाणाऱ्या सगळ्याच.
मग 3ची कसोटी नाही तर 4ने भाग जाणाऱ्या संख्यांचा आहे. 4ने भाग जाणाऱ्या संख्येचा गट. 4ने निशेष भाग म्हणजे बाकी शून्य. 4ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. पुढील प्रश्न पहा. खाली प्रत्येक प्रश्नात गटात न असणारे पद मका, ज्वारी, बाजरी, तूर. मका, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, तांदळाला ही सगळी तृणधान्य. तृणधान्य म्हणजे ज्या धान्याचं पीठ केलं जातं त्याला दुसरं नाव आहे पिष्टमय पदार्थ. याच्यामधनं आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. त्याच्यानंतर तेल, तूप, लोणी, स्निग्ध पदार्थ याच्यामधनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. कार्बोहायड्रेट्स हे पण लक्षात ठेवा. हे कुठे तुम्हाला सैनिक स्कूलला कार्बोहायड्रेट्स म्हणजे हे तृणधान्य आहे. म्हणजे एक प्रकारचं गवत. गवताला कंस किंवा लोंब्या वगैरे येणार. आणि तूर हे तृणधान्य नाही तर हे कडधान्य. मग मटकी, वाटाणा, चवळी, मूग, पावटा, घेवडा, हुलग याच्यावर डाळी तयार केल्या जातात. तर हे कडधान्य म्हणून वेगळे म्हणजे बाकी सगळे तृणधान्य. पुढं पहा. खाली प्रत्येक प्रश्नात गटात्मक असणारे पद 43, 52, 94 आणि 61. आता मूळ संख्या 43 आहे. बाकीच्या मूळ संख्या नाही. मूळ संख्याचं नाही होत. याची बेरीज करा. याचा फरक काढायचं म्हणलं तर असं काही येत नाही. याची बेरीज 7, याची बेरीज 7, याची बेरीज 9, 4, 13, याची बेरीज 7. कोणता वेगळा निघेल? संख्येतील अंकांची बेरीज 7 असणाऱ्या संख्यांचा गट. उत्तर पर्याय क्रमांक 3 94. खाली गटातलं बसणारं पेरणी, भरणी, नांगरणी, कापणी ही शेतकरी करणारी काम आहे. शेतकरी शेतामध्ये नांगरतो, नंतर पेरतो, नंतर निंदतो म्हणजे खुरपणी करतो, पिकाची कापणी करतो, मळणी करतो. म्हणजे शेतकरी पेरणी करतो, नांगरणी करतो, कापणी करतो, भरणी करत नाही. भरणी म्हणजे पाणी देणं त्याला म्हणतात. त्याला भरणी नाही. तर भरणी हे काय शेतामध्ये भरणी आपण सर्व वापरतो, सहज वापरता म्हणा. काय केलं तो भरणी करायला भरणी केली म्हणजे शेताला पाणी दिलं. पण हे सगळी ही जी कामं आहेत ही कामं जनावरांना बैलाला वगैरे दिला घेऊन केली जातात. तर तसं काय हे नाही आहे. तर भरणी हे नाही त्यामध्ये. एका सांकेतिक भाषेत गोल म्हणजे एक. गोल म्हणजे एक. गोलात अधिक चिन्ह म्हणजे 2. त्रिकोण म्हणजे 3. तर त्रिकोण गुणिले गोलात अधिकचं चिन्ह. त्रिकोण गुणिले वजा गोल म्हणजे. आता हे सोडूया. त्रिकोणाला काय म्हणतात? 3 गुणिले यामध्ये 2 वजा 1. काय सोडवलं अगोदर? गुणाकार 3 गुणिले 6 वजा 1. 6 वजा 1 उत्तर काय? 5. उत्तर 5. 5 ला काय म्हणतात का? नाही, उत्तर येणार आहे 5. चला पुढील प्रश्न. कृतज्ञ या शब्दात किती जोड अक्षरे आले आहे? पहा. कृतज्ञ हा कसा बनलेला आहे तो समजून घ्या. हा बनलेला आहे क अधिक रू. क अधिक रू ऋषीचा हा स्वर आहे. अ आ इ ई उ ऊ रू लू हे स्वर आहे. आणि स्वर जर व्यंजनाला लागला तर त्याला जोडाक्षर म्हणत नाही. हे जोडाक्षर नाही. तर तची काय बनवली? त अधिक अ याचे पाय मोडलेले असतात. याला वर्ण म्हणतात. आणि आपण या वर्णाचा उच्चार हे जे व्यंजन आहे या व्यंजनाचा उच्चार करू शकतो. कोणतं या वर्णाला कोणता तर स्वर जोडल्याशिवाय त्याचं व्यंजन तयार होतं. ओके.
आणि न्य कसा बनेल? न्य त्याचं स्पेलिंग काय होतं? DNY. ज्ञानदेव लिहितात DNY, DNYA न्य. मग इथं डी म्हणजे द, एन म्हणजे न, आणि य आणि आधी अ, म्हणजे आपल्याला या सगळ्यात किती जोडाक्षर आहे? तर इथं न्य हे जोडाक्षर आलेलं आहे. कृ जोडाक्षर नाहीये, त जोडाक्षर नाही, तर एकच न्य हे जोडाक्षर आहे. पर्याय क्रमांक 1. खालील पदमालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद? हेम, कनक, सुवर्ण हे कशाचे समानार्थी शब्द आहे? सोने. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? सोने. मग सोने पर्याय नाही, सोन्याला दुसरं काय? सोन्याला काय म्हणतात? कांचन. मृग म्हणजे हत्ती, किंजर कुंजर म्हणजे हत्ती, तर या ठिकाणी कांचन, कांचन म्हणजे सोने. पुढे पहा, खालील पदमालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हासाठी कोणती? 14, 28, 42. 14चा पाढ आहे. 14 ते 14, 14 ते 28, 14 ते 42, 14 चौक 56. 7चा पाढा, 7 दुने 14, 7 चौक 28, 7 सकून 42, म्हणजे 7 56. ही समस्यांचा आहे. त्यामुळे उत्तर याच्यामध्ये 56. आता पर्यायामध्ये नाही आहेत. मग पर्यायामध्ये नाही, मग काय म्हणायचो? 56 दिलं नाही, मग काय करू? 7च्या पाढ्याने कोणता भाग जाणारी संख्या आहे? पर्याय कटपट वापरा. 63. 7 नव्हे 63. पदमालिका पूर्ण करायची काय होते पहा. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध येईल? पहिल्याचं याचं हे आरशातलं प्रतिबिंब. मग याचं आरशातलं प्रतिबिंब कसं होईल? पर्याय कटपद्धत वापरा. आरशातलं या ठिकाणी बाण आहे, आरशामध्ये इकडे होतो, याच्यावर पर्याय कट होत आहे. वरचा हा बाण तो तिकडे गेला, मी पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हे समजून घ्या. आपल्याला हे तोंडी डोळ्याने करता चालत. खाली प्रश्नातील सहसंबंध ओळखा. रॉकेल लिटर म्हणजे काय? रॉकेल, दूध, तेल, तूप हे लिटरवर मोजलं जातं. मग इथं गहू कशामध्ये मोजलं जातं? गहू मोजण्यासाठी आपल्याला ग्रॅम, किलोग्रॅम वापरलं जातं. उत्तर येईल किलोग्रॅम. याच्यामध्ये काय मोजलं जातं? मीटरमध्ये अंतर, ग्रोसमध्ये कागद किंवा वस्तू, डझनमध्ये केळी वगैरे, हे 12 वस्तूंचा डझन होतो. पुढील पहा, खालील प्रश्नातील सहसंबंध ओळखा. 4 ला 64. काय हो 4 चा 64 संबंध? 4चा घन, 4चा घन 64, म्हणजे 1चा घन. उत्तर काय? 1. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. 14 नोव्हेंबरला बालदिन येतो, तर त्या वर्षी 1 डिसेंबरला कोणता वार? हा 14 नोव्हेंबर बालदिन, रविवार. आणि आपल्याला विचारलेलं आहे 1 डिसेंबर कोणता वार? आता इथं कॅलेंडरचा सोमवार हे खूप अवघड नाही. मंगळ हे लिहायचा कंटाळा करतात म्हणून. हा मला कंटाळा मात्र अजिबात चालत नाही. मला जर असं लिहिलेलं नसेल ना, तुमची वेगळी पद्धत वापरा, काय हरकत नाही. पण जर लिहिलेलं कच्चं काम नसेल तर मात्र फटके दिल्याशिवाय मी सोडणार. 14 नोव्हेंबरला रविवार, रविवारच्या ह्याच्यात 14 तारीखला. कुठला रविवार किती तारखेला? 14 अधिक 6 21. त्या पुढला 21 अधिक 6 28. झालं 28 नोव्हेंबर पर्यंत झालं. मग आपल्याला 1 डिसेंबरला, मग नोव्हेंबर महिना कितीचा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 30चा. 28 अधिक इथे 29, इथे 30, आणि इथे कोणता महिन्यात चालू झाला? डिसेंबर. 1 डिसेंबरला कोणता वार आला? बुधवार. 1 डिसेंबरला बुधवार येणार आहे. एवढं सोपं आहे. खूप लिहिलं का काय? काही लिहावं लागलं नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. आठवड्या 14 हे सगळं करत बसले. 14ला रविवार, 14 7 21ला रविवार, 21 7 28ला रविवार, 29 30 31 एवढंच करेल. 14ला म्हणला, 21ला तोच, 28ला तोच, 28 नोव्हेंबर पर्यंत झालं. मग 29ला सोमवार,
30ला मंगळवार, मग 31 नाहीये, 1 डिसेंबरला बुधवार. म्हणजे हे जरी नाही ते हे लिहिलेलं असलं पाहिजे. मग मी म्हणणार नाही की तो नाही मला या अपेक्षा, हे तुम्हाला कळलं. 14, 21, 28 लिहिलं, खाली एवढं सोडवलं पुरेसं. चला पुढे प्रश्न पहा. ज्ञानचक्षु या शब्दात किती जोडाक्षरे आली आहे? पहा, ज्ञानचक्षु कसं तयार होतं पहा. ज्ञा कसा होतो, याचं स्पेलिंग होतं DNY, ज्ञा. मग ते डी म्हणजे द, न, य आणि त्याला जोडलेला आहे तो आसो. ही 3 व्यंजन आहेत आणि हा स्वर. न कसा बनेल, न अधिक अ. न हे व्यंजन त्याला अ जोडलेला. च कसा बनेल, च अधिक अ. आणि श क्षत्रियाचा हे जोडाक्षर आहे, त्याचं स्पेलिंग काय होतं, KSHA. आता हे श असतं तर आता इथं शू आहे, KSHU. KSHU शू. के म्हणजे क, श म्हणजे श, म्हणजे क अधिक श आणि त्याला दुसरा उकार आहे म्हणजे हा उ, रस्व आणि दीर्घ. मी याच्यामध्ये द हे जोडाक्षर आहे आणि क्ष हे जोडाक्षर. याच्यात किती जोडाक्षर आलेले, 2 आले. म्या आणि क्षु. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे का, गटापिला बसणारा मृदंग, म्हणजे आपण कीर्तनाला गेले तर ती ढोलकी सारखं वाजवते, त्याला मृदंग. म्हणजे हे कसलं वाद्य, चर्म वाद्य. कातड्याचं बसवलेलं असतं ते वाद्य. तबला कसा आहे, चर्मवाद्य. ते कातडं बसवलं असतं, ते वाजवलं जातं, चर्मवाद्य असं. डमरू हे काही कातडे वापरले असतं, म्हणजे हे देखील चर्मवाद्य. आणि सतार, सतार म्हणजे आपली विणा जी असते ना, विणा छोटी गळ्यात अडकवायची असते त्यापेक्षा मोठं, हे तंतुवाद्य. यातली तार छेडली जाते. तार जी असते ना, तार छेडली का आवाज, तंतुवाद्य. कोणती तंतुवाद्य आहे, विणा आहे, सतार आहे, वायू हे असतं वाजवतात ना ते आहे, अनेक आहे. गिटार आहे वाजवणं. हे सगळे तार छेडले की त्याला म्हणायचं तंतुवाद्य. गटातनं बसणारा सतार. हे चुकलेलं आहे, आपल्याला इथं दुरुस्ती करावी लागेल. सतार उत्तर आपल्याला पाहिजे. इथं डमरू दिलेले, डमरू हे नाही येणार, तर सतार आहे, डमरू आपण चेंज करू. ओके, चला. 49 ते 53 पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. ए ला 1 काढला, ए ला असा 1 काढला म्हणजे हे काय होतं, पाण्याची प्रतिमा. यमचं पाण्याची प्रतिमा कशी होईल, यमची पाण्याची प्रतिमा डब्ल्यू. मग कोणताही पर्याय पहा बरं, पर्याय क्रमांक 1 येणार. तर आपण प्रश्न सप्टेंबर ऑक्टोबर, ही सप्टेंबर नंतर येतो ऑक्टोबर. चैत्र, चैत्रच्या नंतर कोणता येतो, वैशाख. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक. मार्गशीर्ष, मार्गशीर्षला दुसरं नाव अग्र आहे. पौष, माघ, फाल्गुन. पुढे पहा, तुमचा मित्र वारंवार खोटे बोलतो. खोटं विनाकारण खोटं बोलतो, तुम्हाला लगेच ते माहिती आहे, तुम्ही त्याच्याबरोबर असतं त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे तो खरं बोलतो का खोटं. वारंवार खोटं बोलतो, अशा वेळी तुम्ही त्याच्याशी कसं बोला, त्याच्यावर बोलणे बंद करा. तो खोटं बोलतो, मी नाही त्याशी बोलणार. असं कोणता मित्र, खरा मित्र काय असतो, तो त्याला सुधारण्याची संधी देतो, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्या चुका दाखवून देतो. तो खोटं बोलतो असं शिक्षकांना सांगेल म्हणजे शिक्षक रागवतील, मग तुम्हाला आनंद होईल नाही. तो खोटं बोलतो असे सर्वांना सांगा, सगळ्यांना सांगाल तो खोटं बोलतो. खोटे बोलण्याचे दुष्परिणाम त्याला समजून सांगा, याला म्हणायचं खरा मित्र. हे खोटं बोलण्याचे दुष्परिणाम, आपली गोष्ट आहे लाडक्याची, मुलगा
बरोबर सगळ्यांची मजा करण्यासाठी लांडगा आला सगळे काटे घेऊन येतात. तुमचं तुम्हाला कसं फसवलं. आणि एक वेळ खरोखर लांडगा येतो, तो ओरडतो तरी कोणी येत नाही. त्यांना वाटतं की हा आपली मजा. तर खोटे बोलल्याचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर तो ऐकेल. पुढील प्रश्न पहा. फक्त त्रिकोणात असणारा अंक, फक्त त्रिकोणामध्ये. गोलामध्ये सगळे काढून टाकायचे, आयतामध्ये सगळे काढून टाकायचे. फक्त त्रिकोणामध्ये असणारा अंक कोणता आहे? हा खाली 6 असणारा. हा फक्त आणि फक्त त्रिकोणामध्ये आहे. फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता? फक्त वर्तुळात 5 हा अंक फक्त आणि फक्त वर्तुळात आहे. तर उत्तर येणार आहे 5. नाही, फक्त वर्तुळात आहे. आपल्याला प्रश्न द्यायचा फक्त वर्तुळात असणारा अंक 5. मग फक्त आयतात असणारा अंक, फक्त आयतात असणारा 2. याच्यामधला फरक 5 2 गेले, फरक म्हणजे वाचा 5 2 गेले 3. तर काय येणार आहे? 3. चला पुढील प्रश्न. क्रमाने येणारी संख्या म्हणजे इथं मालिका तयार होते. 13, 26, 39, 52. काय आहे इथे? 13चा पाढा 13 1 13 13 2 26 13 1 13 54 13 5 65. पर्याय क्रमांक आहे 65 नसेल 78 91 5. क्रमाने येणारी आकृती पूर्ण करा. आकृतीची मालिका पूर्ण करायची क्रमाने. काय होते? एक चिन्ह पाहिजे. आदित्य चिन्ह कुठं आहे? उजव्या बाजूला वर आहे. पुढल्या आकृतीत कुठे गेलं? उजव्या बाजूला खाली. म्हणजे काय झालं ते? आदित्य चिन्ह आहे. घड्याळाच्या दिशेने फिरलं. एक घर पुढे गेलं. इथे होतं ते इथे गेलं. वादाचं चिन्ह इथे होतं ते इथे गेलं. म्हणजे ते पण घड्याळाच्या दिशेने एक घर पुढे. इथं हा टिप्पा घड्याळाच्या दिशेने एक घर पुढे गेला तर कुठे? या ठिकाणी. आणि वादाचं चिन्ह या ठिकाणी ते इथं. म्हणजे टिपका या ठिकाणी या घरामध्ये टिपका पाहिजे कोणत्या याच्यामध्ये? तिसरा चौथा पर्याय कट होईल. पहिला दुसरा. आता वादाचं चिन्ह या ठिकाणी येते, या ठिकाणी जाईल. त्याच्यावर पहिला कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 1 ऑक्टोबरला सोमवार, तर त्यावर्षी 25 ऑक्टोबरला कोणता? पहा आपण वेगवेगळे पद्धत. 1 ऑक्टोबर कोणता वार दिलेला आहे? सोमवार. पुढला सोमवार किती तारखेला येईल? सोपा आहे. तिथल्या तिथे आहे म्हणून 8ला, त्या पुढला 15ला, त्या पुढला 22ला, त्या पुढला 29. आपल्याला विचारले कोणती तारीख? 25. मग आपल्याला 22 आहे. 22ला सोमवार आहे. 23ला कोणता वार येईल? 23ला मंगळवार. 24ला बुधवार. 25ला गुरुवार. उत्तर काय येईल? 25 तारखेला गुरुवार येणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. मुलांच्या रांगेमध्ये पायल मध्यभागी उभी, मध्यभागी पायल उभी आहे आणि हिचा नंबर 8वा आहे. याचा अर्थ काय होतो? तिच्या उजव्या बाजूला 7, डाव्या बाजूला 7. ही 7 दुनी 14 पायल 15. म्हणजे त्या रांगेत एकूण मुलं किती आहे? 15 आहे. तर त्या रांगेतील मुलांची 8वा तिचा नंबर असेल. डावीकडं 7, उजवीकडे 7. ती मध्यभागी आहे. जे एकूण मुलं त्या रांगेत 15 होतील. पर्याय क्रमांक 4. पहा, तुम्ही रस्त्याने चाललाय, पाहिलं घरट्यातून पडलेलं पक्ष्याचं लहान पिल्लू पाहिलं तर तुम्ही काय कराल? दगड घेऊन मारू, त्याला पुन्हा घरट्यात ठेवू, उचलून घरट्यात ठेवू, त्याला दगड मारू, त्याची गंमत करू, त्याकडे दुर्लक्ष करू. काय करा? त्याला उचलून घरट्यामध्ये ठेवू, घरी घेऊन येईल, मग त्याला पाणी पाजेल, दूध पाजेल, खाऊ घालेल. आपलं काम नाहीये पक्ष्यांना घरट्यामध्ये हे करणं. शक्य असेल तुम्हाला तर घरट्यामध्ये ठेवा, नसेल तर मोठ्या कुणाला तर बोलवा, ते उचलून झाडावर चढून घरट्यामध्ये ठेवा. नाही तर सगळ्यांनी सांगितलं घरट्यात ठेवा, मी झाडावर चढून हात पडलो, हात म्हणला, म्हणजे असं करू नका. पुढील प्रश्न पहा. सांकेतिक खुणा दिलेल्या आहे. सांकेतिक खुणांचा अभ्यास करायला या ठिकाणी जयश्री कसा लिहा? जयश्री. जला कोणतं चिन्ह आहे? जला पहा भागिलेच आहे. ज म्हणजे भागिले. य म्हणजे काय आहे? य म्हणजे गुणिले.
आता श्री श्लो म्हणजे भरलेला चौकोन, श्र म्हणजे भरलेला. मला वाटलं की हे जोडाक्षर आहे, हे वेगळं वेगळे नाही दिलं त्यांनी. आणि त्याला दुसरी वेलांटी आहे. दुसरी वेलांटी आहे का असं काय? वेलांटी फक्त वेलांटी. वेलांटीला हे चिन्ह कोणतंही पार चिन्ह. भागिले गुणिले भरलेला चौकोन, भागिले गुणिले भरलेला चौकोन पर्याय क्रमांक 1. आता हा श्री याची कोड काय होते म्हणते? श्री जोडाक्षर श, बाहेरचं स्पेलिंग काय होतं? SHR वेलांटी. तुम्ही आय म्हटलं तरी वापरलं SHR ही पहिली वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. आता श याचा झाला श, याचा झाला र, आणि इथं दुसरी वेलांटी असेल तर, पहिली वेलांटी असेल तर रस्व. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने करेल. पुढे पहा ABCD दिलेली आहे आणि ABCD मधलं 3 नंबर, 1 नंबर आणि 20 नंबर. 3 नंबरचं काय आहे? C, 1 नंबरचं A आणि 20 नंबरचं 5, 10, 15, 20 नंबरचा T. त्याच्यापासून कोणता अर्थशब्द बनेल? कॅट. पुढे प्रश्न पहा, सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची पूजा करणाऱ्या आईकडे तोंड करून उभ्या असलेल्या अजयच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? व्यवस्थित रचना करा. आपल्याला माहिती पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मधल्या जर पाहिजे असतील तर आदर, पवा, ओके. आपल्याला हे विचारलेलं नाहीये. आपल्याला काय विचार? सूर्यास्ताच्या वेळी सूर्यास्त होते म्हणजे सूर्य मावळतो, मग तेव्हा सूर्याकडे तोंड करून इकडे पूजा करते आई. आईचं तोंड आता सूर्यास्ताची पूजा करणारी आई म्हणजे सूर्याची पूजा करते म्हणजे आईचं तोंड करून इकडे पश्चिम. तेव्हा काय म्हणजे आईकडे तोंड करून उभा. आता जर तुम्ही इकडे जर तुम्ही उभा राहिला तर आईकडे तोंड झालं का? आईकडे तोंड म्हणजे आईच्या तोंडाकडे तोंड म्हणजे तुम्ही कुठं उभा पाहिजे? या ठिकाणी तुम्ही उभा. या ठिकाणी तुम्ही उभा असेल म्हणजे तुमचं तोंड कुठीकडे असेल? इकडे. म्हणजे कोणतीकडे? पश्चिम. मग सॉरी पूर्वेला. मग आईकडे तोंड करून उभा असलेल्या आईचा उजवा बाजू, उजवा हात का बरं इकडे आहे? मी तर तुम्हाला सरळ पहा. उजवा उजवा हात का बरं? हा कोणता? उजवा. मग इथं बघायला इकडे तोंड. उजवा म्हणजे कोणता? अरे खाली इकडे तोंड असेल, इकडे हात असणार. उजवा म्हणजे कोणताही? दक्षिणेला. उजवा हात म्हणजे दक्षिणेला तिथं असणार. नदीला तलाव म्हटले, तलावाला ओढा म्हटले, ओढ्याला समुद्र म्हटले, समुद्राला नदी म्हटले. हे फक्त वाचलं. खारट पाणी कोणाचे? खारट पाणी कोणाचे असते? समुद्राचे. मग समुद्राला काय म्हटलेलं आहे? समुद्राला काय म्हटलेले पहा बरं. समुद्राला नदी म्हटलेला आहे. समुद्राला उत्तरी नदी. खारट पाणी कोणाचे? नदीचे. तुम्ही प्रश्न पहा, जर विद्यार्थी कुठे भेटतात? आम्हाला गार्डनमध्ये भेटतात. विद्यार्थी असतात कुठे? शाळेमध्ये असताना सर्वांना विद्यार्थी म्हटलं जातं. मग रोगी कोठे असतात? औषध, डॉक्टर, नर्स, दवाखाना. कुठे असतात? सगळे रोगी दवाखान्यामध्ये असतात, बाहेर कुठे नसतात. 22ला 4 तर 29ला प्रश्नाची याची बेरीज केली तर 2 2 4 9 2 11 आहे का पर्यायामध्ये? नसेल तर काय करू आपण? याचा गुणाकार केला 4, यांचा गुणाकार केला तर 18 आहे का पर्यायामध्ये? नाही. तर इथं बेरीज आहे 11. उत्तर पर्याय क्रमांक 3. मुलांच्या रांगेत विजय डावीकडून 7वा आणि उजवीकडून 9व्या क्रमांकावर आहे. तर रांगेतील मुलांची संख्या. विजय काढा. आपला उजवा आता डावीकडून 7वा आहे म्हणजे डावीकडे त्याच्या किती असणार आहे? 6. तेव्हा तो 7वा. उजवीकडून 9व्या क्रमांकावर म्हणजे उजवीकडे किती आहे? 8. म्हणजे एकूण मुलं किती झाली? 8 आणि 7 14
आणि हा एक 15, एकूण मुलं 15 होती. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. आकृतीत आरशाची प्रतिमा, आरसा हा डावीकडे असतो किंवा उजवीकडे असतो? मी तर आपण सर्वसामान्य असं दाखवतो, याचा इकडेच असं नसतं, इकडे देखील असतो. आता पहा, हे अक्षर हे या ठिकाणी ही बाजू आहे ते इकडे येतं, हे इथल्या इथंच येतं, इथलं इथं हे असं एवढं सगळं काढायचं, एवढं त्याच्यावरती पर्याय कट काय इकडे आहे तो इकडे येईल, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला, दुसरा, चौथा कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. सगळं काढून तर सोडवूच आपण, सगळं काढून तर आपल्याला हे सोडवता येईलच. इकडं असा श काढायचं आपल्याला, श अक्षर, शब्द काय अक्षर, अक्षर काढताना कसा काढतो पहा आपण, इकडे आतून बाहेर जातो, इथे आतून बाहेर जातो, नंतर खाली असा गोल येतो, ही खाली असा गोल येतो, नंतर इथे गाठ येते खाली जाते, इथे गाठ येते खाली जाते, नंतर या ठिकाणी रेष येते, या ठिकाणी रेष येते, इथे उभी रेष येते, उभी रेष, नंतर हे काय होते, एकदा होते, एकदा वेळा होते, एकदा नंतर ही तिरकी रेष, तिरकी संपूर्ण काढून येणार. पण एवढं फक्त अवर्ण बघितलं तरी पर्याय कट करता येतात. तिसरीला प्रश्न. पुढील प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी मालिका आहे 20, 24, 30, 38. प्रश्नचिन्ह यातला फरक काढायचा. यातला फरक 4 आहे, यातला फरक 24 आणि 6 30, 30 आणि 8 38, 4 6 8 म्हणजे कितीच असणार 10. 38 अधिक 10 48. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. आकृतीची मालिका पूर्ण करा. काय होतंय ते नजरेने डोळ्याने करा. पहिल्याच्यामध्ये 5 गोल आहे, यातला 1 गोल गेला म्हणजे 4 राहिले, नंतर गेला इथला गेला, हे 3 राहिले, आता किती राहणार आहेत 5 4 3 2. 2 कुठल्या पर्यायामध्ये? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये. तर पुढील प्रश्न. संचित श्रीकृष्णाच्या आईला मामी म्हणतो, तर कृष्णाचे वडील संचितचे कोण लागले? रचना करा. संचित मुलगा आहे, संचित मुलगी नाही. संचित मुलगा असेल तर तो आपण चौकोनामध्ये दाखवतो. श्रीकृष्ण मुलगा आहे, आई आपण चौकोन दाखवतो. हा संचित श्रीकृष्णाच्या आईला, या श्रीकृष्णाला आई आहे म्हणजे नक्कीच वडील पण असणार. ही श्रीकृष्णाची आई आहे, ही श्रीकृष्णाचे वडील आहे. ओके. श्रीकृष्णाच्या आईला मामी म्हणतो. त्या श्रीकृष्णाच्या आईला मामी कधी म्हणतो? कुणाला म्हणतात मामी? मामी कुणाला म्हणतात? आईच्या भावाला मामा म्हणतात. मामाची बायको मामी. या स्त्री संचितला आई आहे, वडील पण असणार आहे. या आईचा हा कोण लागला? भाऊ. ही आई, हे वडील, हे याच्यामध्ये भाऊ, आईचा भाऊ हे श्रीकृष्णाचे वडील. म्हणजे संचितच्या आईचे भाऊ हे श्रीकृष्ण वडील आहे. ही मामी, ही आईच्या भावाची बायको म्हणजे मामाची बायको मामी. मग कृष्णाचे वडील, कृष्णाचे वडील, हे कृष्णाचे वडील संचितचे कोण? हे कृष्णाचे वडील संचितचे कोण? संचितच्या आईचा भाऊ म्हणजे कोण लागेल? मामा. आपल्या घरचं नातं आणायचं किंवा रचना आपल्याला अशा पद्धतीनं करायची. पुढील प्रश्न पहा. मोगऱ्याला गुलाब म्हटले, गुलाबाला चाफा म्हटले, चाफ्याला जास्वंद, जास्वंदीला चमेली, तर गणपतीला कोणते फूल वापरतात?
गणपतीला वापरलं जातं जास्वंद, लाल रंगाचं फुल असतं. आता तुम्ही म्हणा की जास्वंद लाल रंगाचं वापर, जास्वंदचे अनेक प्रकार आहेत बरं का. जास्वंद वेगवेगळ्या पाहिजे त्या रंगात मिळतात, पण गणपतीला लाल फुलं प्रिय असतात आणि त्यातल्या त्यात जास्वंद. मग जास्वंद गणपतीला आवडतो. मग जास्वंदाला काय म्हटलेलं आहे? जास्वंदीला चमेली म्हटलेली, जास्वंदीला चमेली म्हटलेलं. मग गणपतीला कोणतं फुल वाहन? चमेलीचं. जास्वंद वाहतो पण जास्वंदाला चमेली म्हटले, उत्तरी चमेली. पुढं स्वरालीची आई तन्मयीची मामी. स्वराली मुलगी आहे स्वराली, या स्वरालीची आई, या स्वरालीला आई दाखवा. ही स्वरालीची आई. तन्मयीची मामी, तन्मयी दाखवा. तन्मयी, तन्मयीची मामी म्हणजे काय नाही? तन्मयीला आई आहे, वडील आहे. मग आईचा या स्वरालीची मामी तन्मयी, स्वरालीची आई तन्मयीची मामी लागते. म्हणजे आईचा हा कोण असणार आहे? भाऊ, म्हणजे हा तन्मयीचा मामा आणि मामाची बायको मामी. ही स्वरालीची आई ही तन्मयीची कोण आहे? मामी, आणि हा लागेल मामा. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? स्वरालीच्या वडिलांची आई, स्वरालीच्या वडिलांची आई, या मामाची आई. आता हे मामा आणि तुमची मम्मी हे कोण आहे? बहीण भाऊ आहे. मामाची आई काय, तुमच्या आईची आई काय? सर एकच. मग ही आईची आई कोण लागते? आजी. मामाची आई कोण लागते? आजी. उत्तर काय आहे? आजी. चिंच आंबट, चिंचेची चव कशी असते? आंबट. आवळ्याची चव कशी असते? तुरट. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीत किती कोण आहे? या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे, याच्यामध्ये कोण किती आहे? जरा आकृती मी मोठी करतो ज्याद्वारे तुम्हाला ती व्यवस्थित समजेल. ओके. आता या ठिकाणी कोण आहे? ही सरळ रेषा आहे. या ठिकाणी एक कोण आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी विशाल कोण आहे, आणि या ठिकाणी पहा बरं 1 2 3 4 5 6 7 किती झाले कोण याच्यामध्ये? 7. पर्याय क्रमांक 1. आता हुशार मुलगा असेल तर तो काय विचार करणार आहे पहा. तो म्हणला सर हे छोटे छोटे आपण 4 मोठे, मग जर हा मोठा धरला तर सरळ कोण आहे ना कोण? तो एक होईल. हा मोठा केला तर हा एक होईल 2, आणि मग हे अर्ध्या केले तर असे अर्धे केले तर हा एक होईल, आणि म्हणजे हे 4 वाढते. 7 आणि 4 11 होईल. आहे का पर्यायामध्ये? नाहीये. मग आपल्याला ते धरायचे नाहीये, धरून पण बघायचे. धरून नाही ते काढून टाकले आपण. मग हे किती झाले? वरचे 4 5 6 7. ओके. आता काही जण म्हणतील हे पण आहे, इकडला कोण मोजला तर हा प्रविशाल कोण. 180 अंशापेक्षा मोठा कोण असतो त्याला प्रविशाल कोण, तो पण धरावा लागेल. मग इथं थोडस पर्याय आपण धरून चालायचं असतं. त्याला पुढे प्रश्न, तुमच्या गावात ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे, अशा वेळी तुम्ही काय करा? ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे सगळं गाव एकत्र येतं, गोळा होतं. लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं, सगळं आई वडील सगळेजण, त्या गावातले सगळे ग्रामस्थ एकत्र येतात आणि सगळे मिळून निर्णय घेतात. बाबा गावातले आपण रस्ते स्वच्छ करूया, गावामध्ये आपण हे काम करूया, रस्ता तयार करूया. सगळ्यांमध्ये सर्वांनी मिळून ठरवतात, त्यांना म्हणतात ग्राम स्वच्छता अभियान. फक्त रस्ते झाडणे एवढंच नाही, झाडं लावूया सगळेजण रस्त्याच्या कडेने, असं सगळेजण काम ठरवतात. त्याला म्हणायचं ग्राम स्वच्छता अभियान. सर्वांनी मिळून एकत्र काम करा. ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेणार नाही असं कराल का? नाही. आम्ही पण भाग घेऊ, आम्हाला उचलून आम्हाला जमेल तेवढंच करू, थोडाफार भाग थोडंसं केल्यासारखं करून पळून जाऊ, असं करू का? नाही. वेळ मिळाला जाऊ. आत्ता मॅच चालली किंवा आत्ता आमचं चाललंय, माझा अभ्यास चाललाय म्हणून मी करू नाही.
तर ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन गाव स्वच्छ करू सगळेजण करतात त्या ठिकाणी मी माझी काम आणणार नाही ते काही दिवसभर चालणार 4 तास 5 तास काही ठराविक वेळ चालेल आणि मग सगळेजण सुट्टी घेतली तेव्हा मग आपण आपलं काम करू ओके जेव्हा सगळ्या गावाच्या बरोबरीने आपण गेलो पुढील प्रश्न का बसमध्ये बसून तुम्ही प्रवास करता आणि म्हातारे आजोबा आले काठीते आणि ते उभे राहून प्रवास करताय तुम्ही काय करता त्यांना कोणीतरी जागा द्या असं म्हणाल अहो आजोबा आले कोणीतरी उठा जागा द्या त्यांना असं म्हणाल का नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं काय करायचं आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपलं पण काम करावं ही मोबाईलवर गेम खेळत बसतो त्यांना स्वतःची जागा बसण्यासाठी द्या त्यांना गर्दीत यायचं बघा अहो आजोबा गर्दीत कशाला आलाय धडपडला पडला लागलं मोडलं कुठं तर असं नाही करणार तर काय कराल त्यांना उठून आपली जागा द्याल पर्याय क्रमांक की धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपर सर धन्यवाद.